काढली त्या शाळेमध्ये भारतात कुठंच कधीच परीक्षा झाली नाही. आणि ज्योतिराव फुल्यांनी भारतातली पहिली परीक्षा घेतली आणि ही परीक्षा पाहायला 3000 लोक पुण्यात जमले होते. आम्ही सगळे पेपर सोडवत होतो. ज्योतिबा सावित्रीमाई कशी परीक्षा घेतायत हे लोक कौतुकानं बघत होते. आणि जी परीक्षा घेतली ना ती परीक्षा मी 100 पैकी 100 गुण मिळवले आणि पहिल्या नंबरनी पास झाले. असं म्हटल्यानंतर आणि माझा रिझल्ट बघितल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. भारतातली महारामांगातली पहिली पोरगी पैकीच्या पैकी गुण मिळवते त्या सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि तुम्हाला वाजवायला तुमच्या हाताला काय झालं? भारतातली पहिली शाळा आणि त्या भारतातल्या पहिल्या शाळेची मी पहिली विद्यार्थिनी असं मुक्ता आनंदानं सांगत होती. मग मी मुक्ताला म्हटलं, मुक्ता त्या परीक्षेत पास झाली मग काय झालं? तुला आणखीन शिकायचंय, पुढं शिकायचंय. कारण तू जेवढं शिकशील तेवढं तुझा माझा या भारतातला सगळा बहुजन वर्ग तुझा आदर्श घेईल आणि पुढे शिकत राहील. तशी मला मुक्ता म्हणाली, वस्ताद भारतातली पहिली परीक्षा घेतल्याबद्दल मुंबईच्या फॉकलंड साहेबांनी पुण्याचा ब्रिटिश अधिकारी मेजर कॅन्डीला ज्योतिरावांचा सावित्री आईचा सत्कार करायला सांगितलाय. आणि मला सावित्रीमाई ज्योतिबा फुले म्हटले, तू त्या सत्काराच्या वेळेस भाषण कर. आणि भाषण काय करायचं यावर आमचे तात्यान सावित्रीमाई मला सांगत होते. म्हणून मला शाळेतून यायला उशीर झाला. मग मी तिला म्हटलं, मुक्ता तू काय ग निबंध लिहिणार? तशी ती मला म्हणाली, तात्या म्हणाले की त्या स्टेजवर भाषण करायचं हे मी तुला शिकवल, पण कसं उभं राहायचं कसं बोलायचं मी शिकवल, पण तो जो निबंध आहे ना तो तुलाच लिहावा लागल. तशी मुक्ता मला म्हणाली, तू तुझा निबंध लिही, तुझ्या मनात काय साचलंय ते लिही. हवं तर तू वस्तादांची मदत घे, पण निबंध तुला तुझाच लिहायचा आहे. तशी मुक्ता मला म्हणाली, वस्ताद मला सांगा ना मी निबंध कसा लिहू? मी म्हटलं, ए पोरी, निबंध तुझाच लिहायचा आहे. तू निबंध कसा लिहायचा याचं तुम्हाला मार्गदर्शन करील, पण लिहायचा तुलाच आहे. मग ती म्हणाली, मला मार्गदर्शन तरी करा ना. तसं मी मुक्ताला म्हटलं, मुक्ता, माणसाला आयुष्यामध्ये काय लागतं ग? तशी मुक्ता मला म्हणाली, वस्ताद माणसाला आयुष्यात सुख पाहिजे असतं. मी म्हटलं, बरोबर. मग आपल्या महारामांगांच्या नशिबी काय आहे ग? तशी मुक्ता मला म्हणाली, आपल्या महारामांगांना जनावरासारखं वागवत्यात. वस्ताद आपल्या महारामांगांना सुख कसलं? आपल्या नशिबी दुःखच आहे.
मग मी तिला म्हटलं, माणसाला आयुष्यात सुख लागतं, पण आपल्या महारामांगांच्या नशिबी दुःख आहे. याचं कारण काय? तर मुक्ता म्हणाली, याचं कारण अज्ञान. मुक्ताला मी काय म्हटलं, माणसाच्या आयुष्यात काय पाहिजे माणसाला? माझ्याशी बोला. काय पाहिजे माणसाला आयुष्यात? सुख पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? आणि आपल्या माणसाच्या आयुष्यात काय आहे? दुःख. आणि त्याचं कारण आहे अज्ञान. मग मी मुक्ताला म्हटलं, मुक्ता, मग तुझ्या निबंधाचा विषय काय असल? तशी मुक्ता म्हणाली, मग माझ्या निबंधाचा विषय, माझ्या निबंधाचा विषय असेल महार मांगांचं दुःख. मी म्हटलं, हा निबंधाचा विषय की? म्हटली हो. तसं मी तिला म्हटलं, तू निबंधाचा विषय बरोबर निवडला. अगं, महार काय आणि मांग काय, दोघांचंही दुःख एकच आहे, ते म्हणजे अज्ञान. तशी मुक्ता मला म्हणाली, वाचतात मी पुढं काय लिहू? तसं मी तिला म्हटलं, एक गोष्ट लक्षात ठेव, गुलाबाचं रोपट बामणाने लावलं काय आणि महारामांगाने लावलं काय, त्याला सुगंध येणारच, आणि त्यालाच धर्म म्हणतात. तू निबंध तुझा लिही. लक्षात ठेव, निबंध लिहिताना तू तुझ्या मनाला प्रश्न कर. तू तुझ्या मनाने उत्तर तयार कर, आणि त्या उत्तरामध्ये तुझ्या तर्क बुद्धीला जे उत्तर योग्य वाटल ना, तोच महारामांगांच्या विषयाचा निबंध असल. तसं मी मुक्ताला म्हटलं, मुक्ता, डोळे आणि कान या 4 बोटाचं अंतर असतं. जे डोळ्यांनी दिसतं ते सत्यच असल असं नाही, आणि जे कानानं ऐकू येईल ते सत्यच ऐकू येईल असं नाही. तर हे डोळे आणि कान याच्यामध्ये तुला जी बुद्धी वापरायची त्याला विवेक बुद्धी म्हणतात. आणि ही विवेक बुद्धी तू वापर, आणि हे महारामांगांचं दुःख हा निबंध पुण्याच्या विश्रामबाग वाड्यात त्या मेजर कॅन्डी समोर म्हण. तशी मुक्ता मला म्हणाली, वस्तात महारामांगांना जन्म देणारा कोण? मी म्हटलं, देव. आणि मग बामणाला जन्म देणारा कोण? तो पण देव. मग महारामांगांना जन्म देणारा आणि बामणांनाही जन्म देणारा जर का जगन्नाथ असेल, तर हा जगन्नाथ असा माणसात भेद कसा निर्माण करू शकतो? तशी मुक्ता म्हटली, मी हेच माझ्या निबंधात लिहिणार आहे. कारण लाडू खाऊ ब्राह्मण हा लाडू खाणार आणि बाकीच्यांनी त्याचं तोंड बघत बसायचं. मग आमचा धर्मग्रंथ कोणता? आमचं धर्म पुस्तक कोणतं? तशी मुक्ता मला म्हणाली की मुसलमान कोणत्या धर्माच्या आधारे चालतात? मी म्हटलं, बाय, कशाच्या आधारे चालतात? कुराणाच्या आधारे. इंग्रज लोक कशाच्या आधारे चालतात? बायबलच्या. आणि बामणं वेदाच्या. तशी मुक्ता मला म्हणाली, ब्राह्मण, मुसलमान, इंग्रज आपापल्या धर्माप्रमाणे चालतात आणि
काही प्रमाणात सुखी असतात। मग मी भगवंताला विचारणार आहे, हे जगन्नाथा आमचा धर्म कोणता? हे जगन्नाथा, अरे त्यांना 2 हात आहेत, आम्हाला 2 हात आहेत, त्यांना 2 पाय आहेत, आम्हाला 2 पाय आहेत, अरे त्यांना बुद्धी आहे मग आम्हालाही बुद्धी आहे, तर मग आम्हाला जनावराप्रमाणे हीन वागणूक का दिली जाती? म्हणजे ब्राह्मणांनी फक्त अभ्यास करायचा, क्षत्रियांनी युद्ध करायचं, वैश्यांनी व्यापार करायचा आणि तिन्ही वर्णाची सेवा आम्ही महारामांगांनी करायची। ही असली विषमता कसली? मी त्या निबंधात लिहिणारे, दुसऱ्या बाजीरावानं महारामांगांना शेंदूर पाजून मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहे। या पेशवाईनं आम्हाला उद्योग धंदा दिलेला नाही, कारण आमची सावली पडली तरी विटाळ होतो। परंतु इंग्रज या देशात आले, इंग्रज या देशात आले आणि त्यांनी महारामांगांना उद्योग सुरू केला, शिक्षणाच्या सोयी सवलती केल्या। इंग्रज आल्यामुळं आपल्या गळ्यातलं मडकं आणि कमरेचा झाडू निघाला। म्हणून इंग्रज हे कधी का होईना या देशातून जातील, पण जोपर्यंत इंग्रज या देशात आहे तोपर्यंत महारामांगांनी प्रगती केली पाहिजे, असंच मी माझ्या निबंधात लिहिणार। म्हणजे बामणाची बाई बाळांत होते, तिच्याही पोटात 9 महिने 9 दिवस गर्भ वाढतो, तिच्या बाळांपणाची चांगली सोय होते आणि आमच्या महारामांगाच्या बायका उघड्यावर बाळांपण करतात। मग ती काही माणसं नाहीत का? त्यांना बाळांत रोग झाला तर त्याला जबाबदार कोण? असा खडा सवाल मी माझ्या निबंधात करणार आहे, मी माझ्या निबंधात लिहिणार आहे। हे माझ्या महारामांग भावा बहिणींनो, तुम्ही शिक्षण रूपी औषध घ्या आणि आजारी पडला असाल तर तंदुरुस्त व्हा। आणि शिक्षण घेऊनही जर का तुम्ही कर्मकांड करत बसला, अंधश्रद्धा करत बसला, तर तुमच्यासारखं मूर्ख कोणीच नाही, असं मी निबंधात म्हणणार आहे। आमच्या दोघांची चर्चा चालू, आई तितक्यात मुक्ताच्या आईनं तिला हाक मारली, मुक्ता अगं तुमच्या गप्पा राहतील, एवढी दमून आली, जेवण करून घे आणि मग तू आणि वस्ताद पाहिजे तेवढ्या गप्पा मारा। मुक्ता गेली जेवाय। तर बाबांनो, अशी माझी मुक्ता स्वच्छंदी आनंदी। अंकल तिला